एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची घोषणा। सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल। उपराष्ट्रपती पदासंदर्भात मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक। तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंगांनी खरगेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती। सात दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा। मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना आव्हान। तर निवडणूक आयोग घाबरल्याचा काँग्रेसचा आरोप। आपल्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकुरांकडे शपथपत्र का मागत नाही? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर खडा सवाल। अजित पवार आपल्याला सातत्याने टॉर्चर करत असून भाजपच्या वरिष्ठांनी अजित पवारांबाबत निर्णय घ्यावा। रोहित पवारांवर केलेल्या भावकी संदर्भातील वक्तव्यावरून राम शिंदेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। ठाकरे बंधूंची युती झालेल्या बेस्ट पतसंस्थेची आज निवडणूक। अपहार झाल्याचा भाजपचा आरोप। तर 21 संचालकांना चौकशीसाठी नोटीस। नागपूरसह पूर्व विदर्भातील 800 शिक्षकांचे पगार रखडले। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाचा परिणाम। पालकमंत्री बावनकुळे घेणार एसआयटीच्या पोलीस उपायुक्तांची भेट। श्रीमंत रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं आज सकाळी 10 वाजता मुंबई विमानतळावर भव्य स्वागत होणार। मंत्री आशिष शेलार तलवार स्वीकारणार असून ही तलवार रॅलीच्या माध्यमातून पु ल देशपांडे कला अकादमीकडे नेण्यात येईल। बेचाळीस वर्षांच्या लढ्याला अखेर यश। कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन। सातारा, सांगली, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील प्रलंबित खटले सर्किट बेंचमध्ये चालवले जाणार। पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट। तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला रेड अलर्ट जारी। ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात आज व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। 5 देशांचे प्रमुख, नाटोचे सरचिटणीस आणि युरोपीय महासंघाचे आयुक्तही सहभागी होणार।